आता आपली सिरीज सुरू आहे एकीकडे संध्याकाळच्या कविता कवी ग्रेसांची. आज आपण या संध्याकाळच्या कविता या काव्यसंग्रहामधले जेही प्रश्न 2014 ते 2024 UPSC ला आलेत, UPSC मराठी ऑप्शनल पेपर 2 ला, त्याचा अभ्यास करणार आहोत. ही सिरीज विशेषतः MPSC आणि UPSC दोन्हीसाठी आहे, पण MPSC चा नवीन पॅटर्न, त्याच्यामधले नवीन ऑप्शनल पेपर सुरू होतोय, त्यामुळे मी ही सिरीज घेतेय. तर आता याच्यामध्ये आपण पहिले बघून घेऊ. बघा, क्वेश्चन पेपर स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स काय काय आहेत. तर 8 प्रश्न आहेत. ठीक आहे, एकूण 8 प्रश्न आहेत, 2 सेक्शन मध्ये डिवाइड केले. ठीक आहे, 4-4 5 प्रश्न सोडवायचे. एकूण 8 पैकी 5 प्रश्न सोडवायचे. याच्यामधला क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 5, पहिला आणि 5वा प्रश्न कंपल्सरी आहे. उरलेले जे कुठले कुठले 2, 3, 4, 6, 7, 8 उरलेल्या 6 मधनं तुम्हाला 3च प्रश्न सोडवायचे. ठीक आहे, तुम्ही हे तिन्ही पण सोडवू शकता, नाही तर कॉम्बिनेशन करू शकता. आणि त्यांनी जर का त्यांनी लिहिलंय वर्ड लिमिट इन क्वेश्चन जर का असेल, wherever specified should be added to. ठीक आहे, तर वर्ड लिमिट 150 शब्दामध्ये रसास्वादपूर्वक स्पष्टीकरण करा, तर 150 शब्दात करायचं. ठीक आहे, असं. आणि जो लास्ट पॉइंट आहे, क्वेश्चन अटेम्प्ट्स ऑफ क्वेश्चन शॅल बी काउंटेड इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर अनलेस स्ट्रक ऑफ अटेम्प्ट ऑफ द क्वेश्चन शॅल बी काउंटेड इवन इफ अटेम्प्ट पार्टली. म्हणजे काय, तुम्ही क्वेश्चन 1 सोडवला, ठीक आहे, मग 2 सोडवला, 3 सोडवला, 4 सोडवला, 4 तुम्ही सोडवला अर्धाच. ठीक आहे, मग 5 सोडवला, 1, 2, 3, 4 अर्धा सोडवला, मग 5 सोडवला. एकूण किती सोडवायचे? 5 प्रश्न. आणि आता तुम्ही नंबर 8चा प्रश्न सोडवला. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्येच तपासला जाणार. हा चेक होईल, हा चेक होईल, हा चेक होईल, हा अर्धा असला तरी हा चेक होईल, हा चेक होईल, हा चेकच होणार नाही. ठीक आहे, हे लक्षात घ्या. ओके, आता सुरू करूयात. ओके, पहिलं, पुढील 5 पद्यखंडांचे प्रत्येकी 150 शब्दात रसास्वादपूर्वक सटीक स्पष्टीकरण करा. 3 शब्द महत्वाचे. 150 शब्द पहिले, रसास्वादपूर्वक आणि सटीक. सटीक म्हणजे टीकेसकट, विथ क्रिटिसिझम, क्रिटिकली अनालाइज. हा जो UPSC प्रश्न विचारते ना नेहमी, फेवरेट प्रश्न UPSC, क्रिटिकली अनालाइज. आता आपण बघूया रसास्वादपूर्वक म्हणजे काय. तर आता जसा हा प्रश्न आहे, हा ग्रेसांच्या काव्यसंग्रहातला आहे. नको मोजू माझ्या मुक्तीची अंतरे ब्रह्मांडाची द्वारे बंद झाली. ईश्वराला सांगतोय तो, नको मोजू माझ्या मुक्तीची अंतरे ब्रह्मांडाची द्वारे बंद झाली. ठीक आहे, तर जसं हे आहे अध्यात्माशी निगडित आहे. तर रसास्वादपूर्वक स्पष्टीकरण म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचे विशद सुस्पष्ट असे वर्णन. म्हणजे हे जे कडवं आहे याचं सुस्पष्टपणे वर्णन करणं अपेक्षित आहे. आणि यामध्ये फक्त माहिती देण्यापेक्षा त्याच्यामध्ये एक विचार मांडला जातो. तर ह्याच्यातला काय विचार आहे कवीचा, तो विचार स्पष्ट करावा लागतो, ज्यामुळे वाचक किंवा श्रोता त्या गोष्टीचा रस किंवा आनंद घेतो. जसं मी तुम्हाला एक दुसरं उदाहरण देते. कवी ग्रेसांची एक कविता आहे सोन्याच्या मोहरा नावाची. ठीक आहे, तर आता बघा, सोन्याच्या मोहराची कविता आहे. तर ग्रेसांची कल्पना अशी आहे की एका प्रियकराने एका प्रेयसीला ती लिहिली आहे. म्हणजे नवऱ्याने बायकोला, थोडक्यामध्ये, पण प्रेम आहे त्याचं, म्हणून मी प्रियकर प्रेयसी असं मेन्शन करते. तर तो काय सांगतो त्या कवितेमध्ये की आपलं घर जरी, म्हणजे मी थोडक्यातच सांगते की आपलं घर जरी उकरून गेलंय आणि भिंतींना आता ओलावा राहिला नाहीये, तर आपण काय करू, ओंजळीवर चांदणं आणू, पाचूचा गिलावा करू, असे सगळे रूपक त्यांनी तिथे वापरलेत. पाचूचा गिलावा करू आणि ती झोपडी पुन्हा
उभी करू. असं बरंच तो बोलतो, 4 कडवी बोलतो आणि शेवटच्या कडव्यात तो हे सांगतो की जरी हे घर उकरून गेलंय तरी सुद्धा आपण जुन्या आठवणींमध्ये मागे जाऊ आणि ज्या सोन्याच्या मोहरा पुरून ठेवल्यात, म्हणजे काय की गोड आठवणी ज्या त्यांच्या पुरून ठेवल्यात, तर त्यांनी आपण ती झोपडी पुन्हा उभी करू. तर ह्याच्यामध्ये विचार काय आहे तो की एक गरीब कुटुंब आहे, त्या गरीब कुटुंबाचं स्ट्रगल किंवा त्यांचा संघर्ष इथे सांगितलं गेलाय. तर असा जो विचार आहे हा परीक्षकाला अपेक्षित आहे. तर हे असतं रसास्वादपूर्वक स्पष्टीकरण किंवा रसास्वादपूर्वक कधी कधी सटीक पण सांगतात, नुसतं पण सांगतात. तर हा झाला प्रश्न पहिला सेक्शन बी मधला, म्हणजे क्वेश्चन 5. त्यानंतरचं काय आहे, हा मोठा आहे, 20 मार्कांचा प्रश्न आहे हा. ह्याच्यात काय दिलंय, ग्रेस यांच्या संध्याकाळच्या कवितामधील प्रतिमा सृष्टीचे वेगळेपण स्पष्ट करा. म्हणजे संध्याकाळच्या कवितांमध्ये मांडलेली जी प्रतिमा सृष्टी आहे, जे ग्रेसांनी आपल्या डोळ्यासमोर ग्रेस जी सृष्टी उभी करतात, त्याचं वेगळेपण काय आहे बाकीच्या सगळ्या कवींपेक्षा किंवा बाकीच्या कवितांपेक्षा, ते स्पष्ट करा. तर हे आहे 20 मार्कांमध्ये. आता साधा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. सिंपल, पण ह्यामध्ये पुढे बघूयात की कॉम्प्लिकेटेड काय आहे. ओके, तर बघा, जसं पुढील प्रश्नांची उत्तरे लिहायमध्ये त्यांना काय अपेक्षित असतं, तर आता अजून एक प्रश्न बघू आणि मग मी पुढचं सांगते. तर 2015चा प्रश्न आहे, ग्रेस यांची कविता केवळ आंतरिक वास्तवातूनच आकार धारण करते, तिचा समकालीन वास्तवाशी कोणताही संबंध नाही. म्हणजे म्हणायचं तर या विधानाची चिकित्सा करा. म्हणजे काय की ग्रेस यांनी ज्या काही कविता लिहिल्या आहेत त्या त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या पर्सनल आयुष्यात, असं आपण म्हणू शकतो, वैयक्तिक आयुष्यामध्ये जे वास्तव होतं मनातलं, त्याच्यावर आकार धारण करते. हे सगळं त्यांच्या मनातनं आलेल्या सुचलेल्या ओळी आहेत. तिचा समकालीन वास्तवाशी कुठलाही संबंध नाही, त्यांच्या आजूबाजूला जे घडत होतं त्याच्याशी तिचा काही संबंध नाही, असा हा प्रश्न आहे. तर या विधानाची साधार चिकित्सा करा. तर आता बघा, यामध्ये काय काय अपेक्षित आहे. पहिली गोष्ट स्पष्टता आणि संक्षिप्तता. म्हणजे काय की जे विचारलंय त्याची उत्तरं व्यवस्थित पॉइंट टू पॉइंट दिली जातील असं अपेक्षित असतं. त्याच्यानंतर साक्षात्कार. साक्षात्कार म्हणजे काय की या प्रश्नाचं विश्लेषण करणं अपेक्षित आहे थोडंसं. ठीक आहे. त्याच्यानंतर संबंधित माहिती, म्हणजे प्रश्नाला विचारलेली संबंधित माहिती. आता आपण इथे उदाहरण असं घेऊ शकतो की ग्रेस हे इंग्रिड बर्गमन ह्या ज्या अभिनेत्री आहेत त्यांच्या प्रेमात पडले, त्यांनी ते नाव धारण केले, बरोबर. तर हा समकालीन वास्तवच होता ना ज्याच्याशी तिचा संबंध होता. म्हणजे हे मी ह्याच्याशी निगडीत नाही सांगते, उदाहरण म्हणून सांगते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही एखादं उदाहरण घेतलं, जसं नको मोजूस माझ्या मुक्तीची अंतरे, तर त्या संदर्भातली जी काही माहिती आहे, संबंधित माहिती आहे, ती स्पष्ट करणं अपेक्षित आहे. त्यानंतर सुसंगतता, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याशीच निगडीत असावं, हा फार महत्वाचा पॉइंट आहे. याच्यामध्ये पेपर चेक करणाऱ्या ला असं वाटू शकतं की वाटेल ते जर लिहिलं, जर येत नसेल आणि काहीही तुम्ही लिहून आलात, तर पुढचे प्रश्न तपासताना त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला माहिती एकदम व्यवस्थित पद्धतीने पाहिजे आणि संतुलन, म्हणजे बॅलन्स मेंटेन झाला पाहिजे, त्याची सकारात्मकता, त्याची वस्तुनिष्ठता, या गोष्टी त्याच्यामध्ये अपेक्षित आहेत. तर हे झालं 2015चा प्रश्न. होता 2016. परत हे बघा, आता याच्यामध्ये सटीक आलं नाहीये, रसास्वादपूर्वक विवेचन आलंय फक्त. ठीक आहे. तर कविता आहे, रंगांच्या रसनेत सूर्य बुडाला, अंधारले सागरी, बेटांचे जळबिंब फक्त हलते माझ्याच प्राणावरी, घोड्यांचे पथ दक्षिणेत मिटले, गेले सखे सोबती, एकाकी नभ प्राप्त नत शिरता, रक्तात येते भीती. म्हणजे तो सांगतोय की जेव्हा सूर्य बुडतोय सागरामध्ये, क्षितिजाच्या पार जेव्हा तो बघतोय, तेव्हा बेटांचे जळबिंब फक्त हलते माझ्याच प्राणावरी. म्हणजे मी बघतोय की म्हणजे ही प्रतिमा माझ्या मनावरती परिणाम करते. घोड्यांचे पद दक्षिणेत मिटले, गेले सखी सोबती, म्हणजे माझे सगळे सखी सोबती मला सोडून गेलेत. एकाकी नभ प्राप्तनाथ शिरता, रक्तात येते भीती. जेव्हा संध्याकाळचं वातावरण तयार होतं तेव्हा जेव्हा एकाकीपण त्यांना जाणवतं, त्यांच्या आयुष्यात
जे बॅकग्राऊंड आहे, जी पार्श्वभूमी आहे, त्याच्याशी या कवितेचा संबंध आहे. तर हे जे एकाकीपण त्यांना जाणवतं, तर हे एकाकीपण जेव्हा यायला लागतं की आता सगळेजण आपापल्या ह्यांना लागलेत कामाला आणि मी इथे एकटा आहे, एकाकी नभ प्राप्त शरीर रक्तात, म्हणजे शहारे येतात अंगावरती की हे एकटेपण नको, अशा अर्थाने. आपण अजून डिटेल ही कविता बघूयात, पण मी साधारण अंदाज येण्यासाठी फक्त सांगते. ठीक आहे. आता दुसरं, भारतीय संस्कृतीतील संचित आणि पाश्चात्य वाङ्मयाचे संस्कार यांमुळे ग्रेस यांची कविता अनोख्या संवेदन विश्वातून फिरत असल्याचे जाणवत राहते. ग्रेसांच्या कवितेत पाश्चात्य वाङ्मयांचा पण काही संस्कार आहे आणि भारतीय संस्कृतीचाही काही भाग आहे. या दोघांची सांगड घालून एक वेगळेच संवेदन विश्व ग्रेस तयार करतात, या विधानाचा परामर्श घ्या. ठीक आहे. 2017. शब्दकला, प्रतिमा आणि रचनाबंध यांच्या आधारे संध्याकाळच्या कवितांमधील ग्रेस यांच्या कवितेचे सौंदर्य उलगडून दाखवा. शब्दकला, कशा पद्धतीची शब्दकला की म्हणजे शब्दाची कशा पद्धतीची बांधणी केलेली आहे. प्रतिमा म्हणजे जसं उदाहरण मगाशी दिलं सोन्याच्या मोहरा, की काय तुमच्या डोळ्यासमोर ग्रेसांनी उभं केलंय. आणि रचनाबंध, कशा पद्धतीच्या रचनेत कविता केलेल्या आहेत. या सगळ्यांच्या आधारे कवितेचे सौंदर्य उलगडून दाखवा. इथे ना बऱ्याचशा आपण सकारात्मक कविता उदाहरण म्हणून घ्यायला हव्यात. ठीक आहे. हे प्रश्न आपण व्यवस्थित प्रत्येक प्रश्न सोडवूयात पुढच्या सिरीज मध्ये, पण आता आपण जस्ट एक अंदाज घेऊयात की हे नक्की कशा पद्धतीने पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. 2018. संध्याकाळच्या कविता या संग्रहाच्या आधारे ग्रेस यांच्या पुन्हा प्रतिमा सृष्टीवर बेतलेले सार्थक टिपण लिहा. म्हणजे ग्रेसांनी जी प्रतिमा सृष्टी कवी रसिकांच्या निर्माण केली, काव्य रसिकांच्या मनावरती निर्माण केली आहे, तर त्याची टिप्पणी करा. 2019. संध्याकाळच्या कविता काव्यसंग्रहात ग्रेस यांनी विविध वृत्तांचा आणि मुक्त छंदांचा वापर करून, पेपर 1 मधला जो व्याकरणाचा भाग आहे त्याच्या सोबत आपण हा अभ्यास करूयात. वृत्तांचा आणि मुक्त छंदांचा वापर करून आपले रचना कौशल्यावरील प्रभुत्व कसे प्रदर्शित केले आहे त्याची सुदाहरण चिकित्सा करा. 2020. हे रसास्वादपूर्वक स्पष्टीकरण होतं. पहाड येथील मुके दिवस आंधळा की जसा, अभंग तिमिरातला तडत चालला आरसा, तसा सहज नाचतो कधी न बांधिली पैंजणे, जशा धुळीतल्या दिशा बोलून गायजी हंबरे. ही प्रतिमा सृष्टी निर्माण करतात ग्रेस आपल्या डोळ्याच्या समोर आणि त्यातनं एक विचार आपल्याला देतात. हे रसास्वादपूर्वक स्पष्टीकरण आहे. नंतर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा 15 मार्कांना. सायंकालीन गूढ भावार्थ मनस्थितीचे प्रकटीकरण कवी ग्रेस यांच्या कवितेतून उत्कटपणे जाणवत राहते. सुदाहरण स्पष्ट करा. म्हणजे ह्या कवितेचं जे नाव आहे, जी नकारात्मकता आहे सायंकाळची, तर त्यांच्या मनस्थितीचे प्रकटीकरण जाणवत राहतं. आणि याच्यात गंमत अशी आहे ना की फक्त नकारात्मकता नाहीये. काही काही कविता, ह्या कविता संग्रहातल्याच काही काही कविता इतक्या पॉझिटिव्ह, इतक्या सकारात्मक आहेत, त्यामुळे ते सांगताना ना असं सांगतात की सुदाहरण स्पष्ट करा. ग्रेस म्हटलं की निगेटिव्ह असं एक विद्यार्थ्यांचा साधारण समज असतो आणि त्यामुळे बरेचदा प्रश्नांमध्ये नकारात्मकतेच्या ज्या काही कविता दिलेल्या आहेत त्यावरच आपण लिहितो आणि मग 15 पैकी आपल्याला 7 मार्क पडतात आणि कळतच नाही की मार्क नक्की गेले कुठे. 2021. संध्याकाळच्या कविता मधील अनुभवांचे स्वरूप स्पष्ट करून त्या कविता दुर्बोध अर्थदृष्ट्या संदिग्ध का वाटतात ते लिहा. एक कवितेचा प्रकार आहे दुर्बोध कविता. तर असं म्हणतात की ग्रेसांच्या कविता या दुर्बोध कविता या टायटल खाली, या शब्द हेडिंग खाली येतात. दुर्बोधचा काय अर्थ झाला? ज्या कवितांमधनं बोधच काही घेता येत नाही, काही बोध नाही या कवितेला, अशा पद्धतीच्या कविता. तर त्यांचं असं म्हणणं आहे की संध्याकाळच्या कवितांमध्ये अनुभवांचे स्वरूप स्पष्ट करा की काय कुठल्या पद्धतीच्या कविता आहेत आणि त्या कविता
दुर्बोध अर्थदृष्ट्या संदिग्ध का वाटतात, म्हणजे का बरं त्यांना काही बोध घेता येत नाही ते लिहा, असा प्रश्न आहे. त्यानंतर ग्रेस यांच्या संध्याकाळच्या कवितांमधील प्रतिभासृष्टीचे स्वरूप साधार उलगडून दाखवा. रिपीटेड प्रश्न आहे, खूप प्रश्न रिपीट होतात, त्यामुळे प्रत्येक प्रश्न आपण लिहून बघायचा, त्याचा एक फॉर्मॅट ठरवायचा आणि साधारणपणे त्याच पद्धतीने आपण लिहू शकतो पुढे जर का रिपीट झाला प्रश्न तर. पुढे ग्रेस यांच्या संध्याकाळच्या कवितेमध्ये आढळणाऱ्या गूढ प्रतिमांचा अन्वयार्थ उलगडून दाखवा. 2024 मध्ये एकदमच रिपीट प्रश्न. कवी ग्रेस यांच्या काव्याची वैशिष्ट्ये उदाहरण स्पष्ट करा. ठीक आहे, तर आता फक्त प्रश्न बघितलेत. सिरीज जी सुरू झाली आहे ती आता माझ्यासोबत सुरू करा, कारण की 2025 ची मेन्स जर का लिहायची असेल तर ऑप्शनल लवकरात लवकर संपवायला लागेल. मी माझ्या स्पीडने जातीये. तुम्हाला काही अडलं काही झालं कमेंट्समध्ये कमेंट्स करून सांगा मला की काही प्रॉब्लेम असला, आपण त्यावरती पुन्हा एखादा व्हिडिओ बनवूयात. तोपर्यंत धन्यवाद.